बिना नंबरनं सुद्धा इथे ट्रक चालू आहेत. एक नाही तर असे रांगच लागली जाते. पण त्याच्याकडे ना आरटीओ लक्ष देत आहे ना एसपी लक्ष देत आहे. फक्त काही गाड्या प्रशासनावर सांगावं लागेल आपल्याला की काही गाड्या ज्या आहेत ते का बरं सोडत आहेत, त्यांच्यावर कारवाई का बरं नाही होत आहेत. समजा एसपीच्या टीमनी कोणी पोलीसवाल्यांनी समजा गाडी पकडली तर त्यांना अधिकार आहे का? आणि समजा FIR दर्ज करतो तो, तर त्याच्यावर महसूलांनी कारवाई करायला पाहिजे. आणि ज्या घाटातून ते रेती आली आहे, पुष्कळसे ट्रक आहे जे 2 बरासाठी चालतात आणि त्याच्यामध्ये 11 बरास राहते. याच्याकडे लक्ष देण्याचं काम आहे, पण ते लक्ष देत नाही, काही कारवाई करत नाही. स्पष्टपणे वाटतंय की कुठंतरी सरकारचे कर्मचारी सुद्धा यामध्ये सामील आहेत. माफिया राज आता फडणवीस साहेब सांगतील आम्हाला की त्यांच्या मागे कोण आहेत. अधिकारी आहेत, अधिकाराला चालवणारे मंत्री आहेत, हे सरकार आहे. लेटर त्यांना दिलेले आहेत. नाही, सध्या तर माझं बोलणं झालं सध्या मुख्यमंत्री साहेबांशी आणि जे DM आहेत, कलेक्टर साहेब आहेत, त्यांच्याशी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, पण अजूनपर्यंत कारवाई काही त्यांनी केलेली नाही. मला असं वाटतं की ज्युऑलॉजिकल सर्वे करायला पाहिजे नद्यांचा, की नद्या समोर वाचतील का नाही याचा सुद्धा प्रश्न आहे. कारण की जास्त ब्रास काढणे, जास्त वाळू उत्खनन करणे म्हणजे नद्याला घातक आहे. तिथले जीव आहे, जीवजंतू, त्यांना सुद्धा ते राहतील का नाही, टिकतील का नाही याचा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो आहे. नाही, माफियाचा शोध अजूनपर्यंत नाही लावलेला आहे, पण बघू आता जसे जसे फोन येतील तर मी तुम्हाला कळवेन. ते माणसं कोणाची पोचलेली आहेत हे समजा मला कळलं असतं तर मी फडणवीस साहेबांना ते क्लिअर कट सांगितलं असतो. पण कोणतरी अगरवाल म्हणून आहे, त्यांच्या सगळ्याकडे चारही बाजूचं नाव त्यांचंच येत आहे. माझ्या मतदारसंघाला लागूनच महसूल मंत्र्याचा मतदारसंघ आहे. प्रश्न हा येतोय की आज कोणाला घरकुलाला लागते, कोणाला घर बनवायचं आहे, सरकारी कामं आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त रेती आणि चांगली रेती आहे भंडारा जिल्ह्याची आहे. परंतु ते घाट का बरं बंद आहे हा प्रश्न आहे. जेव्हा गोंदिया चालू आहे आणि भंडारा बंद आहे, त्याच्या मागचा उद्देश काय? बिलकुल रेती धोरणाची चांगली अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि स्वस्त दरामध्ये गव्हर्नमेंटनं जो वचन दिलं आहे त्या वचनाच्या हिशोबानं 600 रुपये ब्रास प्रत्येकाला मिळायला पाहिजे. साहेब तुम्ही रॉयल्टी बघितल्या समजा 5 ब्रासची तर ते 12,000च्या जवळपास जाईल साहेब. तर 600 गुणीला 5 अगर तुम्ही पकडलं तर 3,000 रुपयेच होतात. वरचे पैसे कुठं जात आहेत? आणि प्रत्येक घाटावर तुम्ही गेलात तर तिथं 25,000 ते 30,000 रुपये एका ट्रकच्या मागे घेतले. हा पैसे कुठं जातो? आणि याच्यासाठी SITची मांग आणि CBIची चौकी सुद्धा आम्ही मागू. हा पैसा कुठं चाललाय, काय चाललाय, आणि जनतेची रूट सर्रास चालू आहे.